14 एप्रिल हा दिवस म्हणजे केवळ एका महामानवाची जयंती नाहीये, तर तो आहे न्याय, क्षमता आणि सक्षमीकरणाच्या आंदोलनाचा दिवस। आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रिया आणि समाजासाठी केलेल्या 5 महत्त्वाच्या आणि बदल घडवणाऱ्या क्रांतिकारी गोष्टी, ज्या आजही आपल्या जीवनाला दिशा देतात। पहिलं, हिंदू कोड बिल। बाबासाहेबांनी स्त्रियांना समान हक्क मिळावेत म्हणून एक महत्त्वाचा कायदा आणला, तो म्हणजे हिंदू कोड बिल। यामुळे स्त्रियांना मालमत्तेचा हक्क, घटस्फोटाचा हक्क आणि लग्नात समान अधिकार मिळाले, कारण त्या काळात स्त्रीच्या अस्तित्वालाही किंमत नव्हती आणि समाजात फारसा आवाजही नव्हता, पण बाबासाहेबांनी तिला तो आवाज दिला। दुसरा, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार। बाबासाहेब म्हणाले, स्त्रीने आयुष्यभर विधवा म्हणून जगावं लागणं हे अन्यायाचं रूप आहे, पुनर्विवाह हा तिचा अधिकार आहे। तिसरं, शिक्षणावर भर। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे केवळ युवकांसाठीच नव्हे तर स्त्रियांसाठीही होतं। बाबासाहेबांनी सांगितलं, स्त्री शिकली तर संपूर्ण पिढी घडते। चौथं, कामगार स्त्रियांसाठी कायदे। बाबासाहेबांनी काम करणाऱ्या स्त्रियांसाठी अनेक कायदे आणले, जसं की साप्ताहिक सुट्टी, प्रसूती रजा आणि ठराविक कामाचे तास। पाचवं आणि मुख्य म्हणजे समान वेतनाचा आग्रह। त्यांनी पहिल्यांदा संसदेत ठामपणे सांगितलं, पुरुष आणि स्त्री समान काम करतात, मग वेतनात फरक का? इक्वॅलिटी इज इन चॅरिटी, इट्स अ राईट। या फक्त 5 गोष्टी आहेत, पण बाबासाहेबांनी समाज आणि विशेषतः स्त्रियांसाठी असेच अनेक क्रांतिकारी कामे केली आहेत। चला मग त्यांच्या विचारांना पुढे नेत राहूया न्याय, समता आणि सन्मानासाठी। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल। आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।